हॅलो, वर्डकॅम्प कोल्हापूर व्हर्जन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहेत उदय घुले. उदय घुले हे वर्डप्रेस कम्युनिटीमध्ये आणि वर्डप्रेस इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षापासून काम करत आहेत आणि गेल्या काही वर्षापासून वर्डकॅम्प सुद्धा अटेंड करतात. सो आता त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे हे जाणून घेऊया. हाय उदय, वेलकम टू वर्डकॅम्प कोल्हापूर. आणि तुला वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये बघून आनंद झालाय. याच्या आधी सुद्धा आपण बऱ्याचदा भेटलो. सो सर्वात आधी तुझ्याबद्दल थोडक्यात सांग. तू नेमका वर्डप्रेसमध्ये काय करतो आणि ऑल ओव्हर जीवनात काय करतोय? हाय एव्हरीवन, माय नेम इज उदय. मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून वर्डप्रेसमध्ये काम करतो आहे. मी फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये काम करतो. प्लस माझी स्वतःची एजन्सी मी रन करतो, फ्रीलान्सिंग रन करतो. कंपनीचं नाव आहे O99 नेटवर्क्स. सो मी मेजरली ई-कॉमर्स आणि स्टॅटिक वेबसाईट्समध्ये जास्त काम करतो. आणि वर्डप्रेस मला लॉकडाऊन नंतर मी वर्डप्रेसमध्ये काम करायला लागलो. त्या अगोदर माझं पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्ण कॉमर्समध्ये आहे. माझं पूर्ण एज्युकेशन कॉमर्समध्ये, म्हणजे नॉन टेक बॅकग्राऊंड आहे. नॉन टेक बॅकग्राऊंड आहे पूर्ण. मी ग्रॅज्युएशन केलं कॉमर्समध्ये, ग्रॅज्युएशन केलं कॉमर्समध्ये. त्यानंतर मी 4 वर्ष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं अकाउंटिंग ऑडिटिंगमध्ये काम केलं. अच्छा. त्याचा कोर्स प्रॉपर कोर्स करून. आणि लॉकडाऊनमध्ये जस्ट काही वेगळं करायचं आणि काहीतरी शिकण्याची इच्छा होती वेगळी. त्यानंतर मी वर्डप्रेसमध्ये आलो आणि मग नंतर बेसिक्स वगैरे सगळं शिकायला सुरुवात केली. बेसिक्स वगैरे शिकलो. त्यानंतर मी स्वतःची एजन्सी रन करतोय सध्या. प्लस मी अगोदर एका एजन्सीमध्ये काम पण केलं 1 वर्ष ॲज अ वर्डप्रेस डेव्हलपर. येस, ॲज अ वर्डप्रेस फ्रंट एंड डेव्हलपर. आणि काल तुझा वर्कशॉप होता, तर वर्कशॉप कशाबद्दल होता आणि त्यात तुझा काय एक्सपिरियन्स होता? काय स्टुडंटला जे अपेक्षित होतं ते मिळालं का ओव्हरऑल? ओके, कालचं जे वर्कशॉप होतं माझं ई-कॉमर्सच्या रिलेटेड होतं की विदाऊट राईट अ सिंगल लाईन कोड तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट कशी बनवू शकता. आणि प्लस जे कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांना ई-कॉमर्सचं नाव जर ऐकलं की बाबा हा ई-कॉमर्स वेबसाईट, तर त्यांना काहीतरी खूप जास्त हार्ड वाटतं आणि भीती वाटते काम करायला पहिले फ्रेशर जे आहेत त्यांना. सो आम्ही त्या वर्कशॉपमध्ये पूर्ण ई-कॉमर्सचा वॉकथ्रू दिला. प्लस वर्डप्रेसचा बेसिक डॅशबोर्ड वगैरे, FAC पूर्ण ब्लॉक एडिटर वगैरे यूज करून आम्ही त्यांना ई-कॉमर्स साईट कशी बनवायची एक सिंगल लाईन कोड न लिहिता. आणि स्टुडंटचा रिस्पॉन्स खूप छान होता. 6 तासाचं वर्कशॉप होतं, पण त्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की ब्रेकच्या नंतर नाही येणार, कमी होईल, क्वांटिटी कमी होईल, स्टुडंट्स नाही येणार. पण तरी पण 95 to 97% स्टुडंट्स आले होते. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. म्हणजे 6 तासाच्या वर्कशॉपमध्ये जर 95 to 97% स्टुडंट अटेंड करत आहे, तर त्या वर्कशॉपमध्ये खरंच काही ना काही दम होता, तो जबरदस्त होता. आणि ओव्हरऑल आता जसं की तू ऑलरेडी नॉन कोडिंग बॅकग्राऊंडमधनं आहे, नॉन टेक बॅकग्राऊंडमधनं आहे, तसे स्टुडंट्स पैकी बरेच जण असतील जे नॉन टेकी असतील, ऑलमोस्ट 95% स्टुडंट. बापरे. तर अशा व्यक्तींना या वर्कशॉपमधून फायदा होतोय. सो वर्ड कॅम्प झालं किंवा वर्कशॉप झाले, असे हँड्स ऑन जे वर्कशॉप्स असतात त्यामधून ओव्हरऑल फायदा होतोय. हे तर झालं स्टुडंट लेवलला किंवा मग ओव्हरऑल आपल्या नेटवर्किंगच्या लेवलला. बट आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये काय चेंज तुला वाटतो की वर्ड कॅम्पमुळे कसा चेंज होतोय? वर्डकॅम्पमध्ये नवीन लोकांना मी भेटतो, नवीन एक्सपिरियन्स जे लोक आहेत त्यांना मी भेटतो, त्यांच्याकडून नवीन मला गोष्टी शिकायला मिळतात. त्यानंतर नवीन फंक्शनॅलिटी शिकायला मिळतात त्यांच्याकडनं. आणि इंडस्ट्री बूम होते तर तो एक पाथ मिळतो मला. मी समजा नॉन टेकी बॅकग्राऊंडचा आहे, नॉन कोडर आहे, अशा वेळेस मी वर्डप्रेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का? आणि करू शकत असेल तर कसा करू शकतो? कंट्रीब्यूट तुम्ही करू शकता. तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता. त्यानंतर जे वर्डकॅम्प्स वगैरे होतात, वर्डकॅम्प्समध्ये तुम्ही ॲज अ व्हॉलेंटियर वगैरे बोलतो ना होऊ शकता. बरोबर. हे सगळ्या बेसिक्स गोष्टी आहेत. तुम्ही बोलतो ना स्वतःला इंट्रोड्यूस करू शकता इंडस्ट्रीमध्ये. येस. तर उदय, या व्यतिरिक्त अजून तू काय सांगशील? ऑल ओव्हर एक नॉर्मल असे लोक ज्यांनी वर्ड कॅम्प अटेंड केलेला नाही किंवा त्यांना वर्ड कॅम्पबद्दल काही माहिती नाही, सो ओव्हरऑल ओपन सोर्स वर्डप्रेस कम्युनिटी आणि वर्ड कॅम्प याबद्दल तू काय सांगशील? ओव्हरऑल वर्डप्रेस कम्युनिटी आणि वर्डकॅम्पबद्दल मी हे सांगेल की आता जसं फॉर एक्झाम्पल मी आता वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये राईट, इकडचा जो स्टुडंट क्राऊड आहे ना, हा क्राऊड आहे ना जास्त बोलत नाही. ओके. जसं की काल वर्कशॉप झालं, त्या वर्कशॉपमध्ये मुलं शाळेत जास्त स्टुडंट शाळेत, कोणी बोलायला मागत नाही की बाबा हा ठीक आहे, मला जर डाऊट आहे तर मी कसं विचारू, आजूबाजूला लोक काय विचार करतील, जे एक्सपिरियन्स लोक येऊन बसलेत वर्कशॉपमध्ये तेही लोक कसं जज करतील. ओके. तर हे म्हणजे सध्या तरी अशी मानसिकता आहे की थोडं कॉर्पोरेट टाईपचे इव्हेंट समजतात. बट जे वर्डप्रेसमध्ये किंवा वर्ड कॅम्प कम्युनिटीमध्ये, वर्डप्रेस कम्युनिटीमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे की टोटली हा
कोणीही वर खाली किंवा यामध्ये लेवलिंगचा पार्ट नाही, कोणी जाऊ शकतं, कोणाशी बोलू शकतं, कम्युनिकेट करू शकतं आणि आपले मुद्दे मांडू शकतं, प्रश्न विचारू शकतं. सो ओव्हरऑल तसं सगळ्यांनी खुलायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे प्रत्येक Exactly. गोष्टीत. आता जे नवीन न्यू कमर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, जे वर्डप्रेसमध्ये नवीन येत हां. आहेत, स्टुडंट्स म्हणा किंवा कोणी असो, सो जे इकडे एक्सपिरियन्स लोक आहेत ते कधी कोणाला जज करत नाही ॲज अ स्टुडंट असो बरोबर, या बरोबर. किंवा कोणी असो या. मी इंडस्ट्रीमध्ये एक वेळ होती, नवीनच होतो. हम्म. जज कोणी करत नाही. तुम्ही तुमचे जे इश्यूज आहेत त्या लोकांसोबत डिस्कस करू शकतात, त्यानंतर हेल्प करतात जे एक्सपिरियन्स लोक आहेत. किंवा वर्ड कॅम्प ही गोष्ट, वर्ड कॅम्प ह्यासाठीच असतो ना की नवीन लोकांनी यायला हवं. येस, आता आपण जवळपास 2-3 वर्षापूर्वी भेटलो, जेव्हा तू फर्स्ट टाइमच वर्ड कॅम्प अटेंड Yes, केलेला. मी तेव्हा नागपूरमध्ये भेटलो. हा बरोबर, आपण नागपूरला भेटलेलो तेव्हा तो तुझा पहिला एक्सपिरियन्स होता. बरोबर. पण जर तू बघितलं तर तो तुझा पहिला एक्सपिरियन्स आजचा हा 10वा-8वा एक्सपिरियन्स असेल वर्ड कॅम्पचा, पण फार त्यामध्ये बदल दिसत नाही. तेव्हा फक्त आता आहे की जास्त लोकांशी आपलं कम्युनिकेशन झालंय, तेवढ्या लोकांशी आपण ओळखतो आणि तेवढ्या फ्रीली बोलतो. बरोबर. पण ओव्हरऑल जर सगळ्यांना रिस्पेक्ट असो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणं असो, तो व्यक्ती नवा असो की जुना असो, अगदी सारखा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. तर ओव्हरऑल मला पण हा सेम एक्सपिरियन्स आलाय अगदी तुझ्यासारखा. मी तुझ्या काही दिवस आधी जॉईन केला असेल तर नवा असताना किंवा आत्ता पण, आणि इंडस्ट्रीत तू अजून एक गोष्ट अनुभवली असेल. मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि माझा पण अनुभव मी सांगतो की बऱ्याचदा होतोय काय की बाकीच्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये स्पीकर टॉक देतात, बाकीचे ऐकतात, चालले जातात. पण वर्ड कॅम्प कम्युनिटी एक अशी वाटते मला की जिथे स्पीकर तर आहेच, त्यासोबत अटेंडीलाही तितकंच महत्त्व दिलं जातं. आणि जर कोणी कॉन्ट्रीब्युटर असेल तर ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू केली जाते. तुला काय वाटतं? ही गोष्ट बरोबर आहे. तू जे बोलतोय की स्पीकर असो किंवा व्हॉलेंटियर असो किंवा कोणीही असो कम्युनिटीमध्ये, प्रत्येकाला त्याची व्हॅल्यू आहे आणि प्रत्येकाची व्हॅल्यू समान आहे. एक्झॅक्टली. हा, असं वरती खाली असं काही नाही आहे. बरोबर बरोबर. सो त्यामुळे जे न्यू कमर्स येतात त्यामुळे त्यांना असं फील होत आम्हाला एक्सपिरियन्स नाही किंवा आम्ही फ्रेशर आहेत म्हणून आम्ही कोणाशी बोलू शकत नाही किंवा जास्त लोकांशी इन्व्हॉल्व करू शकत, असं नाही आहे काही. येस, थँक्यू सो मच उदय, तुझ्याशी बोलून मस्त वाटलं. थँक्यू सो मच.